सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, जगातील सर्वात थंड फळ कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी संत्री, ऑप्शन सी बेलपत्र, ऑप्शन डी कलिंगड। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर जगातील सर्वात थंड फळ बेलपत्र फळ आहे। हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, मनुष्याचे हृदय एका मिनिटात किती वेळा धडकते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 56 वेळा, ऑप्शन बी 72 वेळा, ऑप्शन सी 75 वेळा, ऑप्शन डी 80 वेळा। हे उत्तर मनुष्याचे हृदय एका मिनिटात 72 वेळा धडकते। हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी राजस्थान। जर उत्तर येत असेल तर हे कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर भारतातील राजस्थान राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात। हे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, भिजलेले चिकन खाल्ल्यास शरीराला काय फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी वजन घटते। हे जो उत्तर भिजलेले चिकन खाल्ल्यास शरीराला वजन घटते, याचा फायदा होतो। हे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, भारतातील कोणत्या राज्यात दिवाळी साजरी करत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी ओडिसा, ऑप्शन डी तमिळनाडू। हे जो उत्तर भारतातील केरळ राज्यात दिवाळी साजरी करत नाही। हे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1450, ऑप्शन बी 1455, ऑप्शन सी 1457, ऑप्शन डी 1460। हे जो उत्तर छपाई यंत्राचा शोध 1450 साली लागला होता। हे जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, पोहे खाल्ल्याने शरीरात काय वाढते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंची, ऑप्शन बी बुद्धी, ऑप्शन सी ताकद, ऑप्शन डी वजन नियंत्रण। हे जो उत्तर पोहे खाल्ल्याने शरीरात वजन नियंत्रण वाढते। हे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, सर्वात जास्त चित्रपट कोणत्या देशात बनवले जातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। हे जो उत्तर सर्वात जास्त चित्रपट भारत देशात बनवले जातात। हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, भारताचे राष्ट्रपती कोणाला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गांधीजी, ऑप्शन बी भगतसिंग, ऑप्शन सी मोहनलाल, ऑप्शन डी लोकमान्य टिळक। हे उत्तर भारताचे राष्ट्रपती गांधीजींना म्हटले जाते। हे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, कच्ची केळी खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पचन, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी ब्लड प्रेशर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर कच्ची केळी खाल्ल्यास पचन आजार बरा होतो। हे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, कोणता मासा कधीच डोळे बंद करत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए शार्क, ऑप्शन बी डॉल्फिन, ऑप्शन सी स्टारफिश, ऑप्शन डी गोल्डन फिश। हे जो उत्तर गोल्डन फिश मासा कधीच डोळे बंद करत नाही। हे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, चिंच कोणत्या रोगासाठी फायदेशीर ठरते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर,
ऑप्शन बी कावेळी, ऑप्शन सी हृदयरोग, ऑप्शन डी डायबिटीज। हे जो उत्तर आहे चिंच हृदयरोग रोगासाठी फायदेशीर ठरते, हे जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, मोटू पतलू कार्टून कोणत्या देशात बनवले गेले होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी भूतान, ऑप्शन डी पाकिस्तान। हे जो उत्तर मोटू पतलू कार्टून भारत देशात बनवले गेले होते, हे जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 14 आहे, फेविकॉल डोळ्यात गेल्यास काय होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डोळा जाणे, ऑप्शन बी डोळ्याला सूज येणे, ऑप्शन सी डोळा दुखणे, ऑप्शन डी काही होत नाही। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर फेविकॉल डोळ्यात गेल्यास काही होत नाही, हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। तर जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, शिवसेना या पक्षाचे स्थापक कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए राज ठाकरे, ऑप्शन बी नारायण राणे, ऑप्शन सी बाळासाहेब ठाकरे, ऑप्शन डी यशवंतराव चव्हाण। तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।